सकाळ धरणं तुम्हाला सांगतो भावांनो बहिणीनो, पाऊस काय उघडणारच बघा. आता बघा कसं तर आपलं आत शेड मध्ये चूल करून भाजलं आणि ही गाडीत घेऊन निघालोय आता चटणी करायला. दिवसभर पाऊस अफाट, लय अफाट पाऊस आहे आज. कसला म्हणजे कसलाच उघडी नाही. खिडकी आज बसवून गेली बघा. तुम्हाला दावा सुद्धा जमलं नाही. मी डिगंचित नसल्या पावसात आज दिवसभर गाडी चालवतोय. सगळं बाजार हाट 29 तारखेला कार्यक्रम आहे. नक्की या बरं का भावानो. कोण कोण येणार आहे मला नक्की सांगा. कमेंट मध्ये नक्की सांगा. मी येणार आहे म्हणून नक्की सांगा. किंवा माझा 74 98 97 51 95 या नंबरला व्हॉट्सअपला सांगा आम्ही कार्यक्रमाला येणार आहे. म्हणजे मला माणसं फिक्स करायला बरी. तशी मी 5-50 माणसं जास्त धरत असतोय. जेवणाचं हे नियोजन करायला आचार्याला ठरवून द्यायचं आहे बघा. म्हणजे इसार दिलाय त्याला, तारीख बिरीख बुक केली. फक्त आयटम काय काय बनवायचं हे ठरवलं नाही बघा. बघा यात मसाला घेतलाय टब भरून. आता हे कांडून कुठून आणायचा. हॉटेल सासरवाडीला 20 किलो चटणी द्यायची आहे. इतकी जी गडबड झाली. आणि आता ह्या कार्यक्रमात आमचं कसं म्हणजे ही व्हायला लागली. आता घराचं काम ही सगळं रोज एक कुठलं तर मिस्त्री आणावं लागतं. फिटिंगचं अजून राहिलंय काम. लय बऱ्याच कामं राहिली ती. शेड मध्ये तुम्हाला सांगतो आज शेडचं मिस्त्री माघारी गेलं. दिवसभर पाऊस आहे. काय तुम्हाला सांगतो काय सुद्धा केलं नाही. गपचिप गेली माघारी. काय करता, माल करून पुन्हा नुकसान व्हायचं म्हणून हाय अशी गेली माघारी बघा. पावसानं कामच सुचना झालं या. कसलं म्हणजे कसलंच पावसानं काम सुचना. आणि ही चटणी जर ऑर्डर जर लय येऊन पडले त्या. मला जर आता टेन्शन आलं ही कसं त्यांना कसं हे करायचं. म्हणजे त्यांना पोच कशी करायची. चालूच झाला बघा पाऊस. काय का कसा पाऊस चालू झाला बघा. समोरच्या कॅमेऱ्यात तुम्हाला दावलं असतं बघा. वायफर चालाय दिसत सुद्धा नाही. पुढचं म्हणून काय दिसत नाही. इतका मोठा पाऊस चालू या. काय दिसत नाही. वायफर फास्ट करावं लागते तेव्हा बघा कुठं कुठं दिसतंय. अफाट पाऊस पडतोय. बरं काय करणार. ऑर्डर आली ते त्यांना वेळ तर द्यायला लागते. आता मी तर म्हणतोय थोडं सहकार्य करा भावांनो. कारण कार्यक्रम आहे आता 25. आता होता येईल तेवढा आम्ही तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्नच करतो. पण ज्यांनी कोणी आता 25च्या पुढे ऑर्डर जी टाकलेली त्यांनी जरा सहकार्य करा. 25च्या पुढं 25-26च्या पुढं. कारण 27ला कार्यक्रम त्यांची 28 29ला पुन्हा शनिवार अजून येतोय. 29ला गुरुवार 30ला शुक्रवार झालं. शनिवार रविवार येतोय. त्यामुळे 2-4 दिवस इकडे तिकडे गेलं पण 100% मसाला पाठवतो. काय अडचण नाही. कोणाला ऑर्डर टाकायची टाका. पण थोडं 1-2 दिवस 2-3 दिवस जरा थोडं लेट होईल. काय कसा पाऊस आलाय. मी चटणी तर कशी काढावता बाहेर. मिरच्या तर बाहेर डांकात नेऊस तर उघडाय पाहिजे. कसल्या हालाकीत आहे. पण मी पाऊस एकदम खिटून आता डंकाला चिटकून एकदम गाडी लावायची. त्यांची पुढे शेड आहे त्यामुळे काय भिजत नाही काय नाही. शेड मध्ये डायरेक्ट गाडी घालायची. मग लय फास्ट वायफर लावला. आता काय दिसेना पुढचं काय म्हणजे काय दिसेना. आणि हे काचव लगेच भर चढत या. कसलं किती वायफर फास्ट लावले दिसतच नाही. पाणीच पाणी सगळीकडे पाणी. तुमच्या गावाला आहे का पाऊस. म्हणजे आम्हाला तर कळलं नेमका पाऊस कुठं नाही. आमच्या गावाला तर भरपूर पाऊस आहे. आज दिवसभर अफाट पडतंय उघडतंय उघडतंय असं करतंय बघा. तर नक्की या सगळ्यांनी आपला कार्यक्रम लोटेवाडी गावात आहे. आईची दुसरी पुण्यतिथी आहे. दुसरं वर्ष श्राद्ध आहे. आणि असं लुचपुच करत नाही. आईसाठी आपल्या किती पण मी खर्च करत असतो. या माझा 80,000 जाऊ ना तर 90,000 जाऊ. पर जेवण बिवण मंडप सगळं कीर्तन सगळं असतं. या आपल्या आईनं आपल्याला जन्म देऊन ही मानवी दावली हे लय मोठा आभार मानायचं. आईच नसती तर ही दुनियात आपण आज फिरलो नसतो. आणि आईच्या आशीर्वादानच आपण फिरतो. या आई जरी आपल्या सोबत नसली तरी आईचा आशीर्वाद आहे म्हणून आजकाल आपलं चांगलं आहे. काय नाही बघा माणसाची जिंदगीत. आपल्या आई गेली तसे आपण पण एक दिवस जाणार आहे. त्यामुळे हाही निवांत राहणे बघा. चाललोय बघा आता चटणी करायला. तर
या नक्की 29 तारखेला लोटेवाडी द्यायचं. लोटेवाडीतनं पांडोबा तळायचं. कोण पण निलेश सर घरचं घर किंवा गावठी पर्यंत घर म्हणलं कोण पण सांगते या. आणि जरा लवकर या, सकाळी 10 वाजता कीर्तन आहे. 10 ते 12ला फुलाचा कार्यक्रम असतोय. चला जातो मी आता फास्ट कान 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 खान खान.